दैनिक मराठवाडा नेतामध्ये सर्व श्रोत्याचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपण मराठवाड्याचंच नाही, महाराष्ट्राचं भूषण असलेल्या लातूर जिल्ह्यातील औसा येथील नाथ संस्थानचे मठाधिपती परमपूज्य परमश्रद्धेय गुरुबाबा महाराज औसेकर हे आज मराठवाडा नेत्याच्या माध्यमातून सर्व श्रोत्यांना, भाविक भक्तांना आम्ही भेटीसाठी आपण सर्वजण त्यांच्या आज जात आहोत. मी महाराजांचं, गुरुबाबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि ही पताका की देश, देव आणि धर्म याचं संरक्षण, प्रचार आणि प्रसार हे करत असताना महाराज आपलं मराठवाडा नेत्याच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत, आपल्या चरणी साष्टांग दंडवत. आपण नाथ संस्थानचे 5वे मठाधिपती आहात, तर नेमकं ही परंपरा काय आहे, कशी आहे, या संदर्भात लोकांना सांगावं. सद्गुरुवे नमः. सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थान औसा आज गेल्या 250 वर्षापासून आज काम करत आहे, सेवा देत आहे. ही एक अद्वैत परंपरा आहे. आज आपण पाहून जातो, आपल्या देशामध्ये शैव संप्रदायसुद्धा तितक्याच ताकदीने काम करतो, वैष्णव संप्रदायसुद्धा तितक्याच ताकदीने काम करतो. पण आपल्या संस्थानाकडे आज सर्व जे भक्त बघतात, इथे अद्वैत परंपरा त्यांना पाहायला मिळते. म्हणजे शैव आणि वैष्णवाचा मिलाफ जर तुम्हाला पाहायचा असेल तर निश्चितच तुम्हाला औसा संस्थानामध्येच तुम्हाला यावं लागतं. आणि मुळामध्ये ही वारकऱ्यांची भक्ती परंपरा आहे. आणि गेल्या 5 पिढ्यांपासून या संस्थानाच्या माध्यमातून ज्ञान देण्याचं काम, भक्ती प्रचार आणि प्रसाराचं काम गेल्या 5 पिढ्यांपासून आपण करत आहोत. कारण या घराण्याचे आद्य पुरुष समर्थ सद्गुरू वीरनाथ महाराज, तदनंतर मल्लनाथ महाराज, नंतर दासवीरनाथ महाराज, तदनंतर माझे सद्गुरू आणि माझे पिताश्री ज्ञानेश्वर महाराज. आणि या परंपरेकडून मला हा सर्व प्रसाद जो मला प्राप्त झाला, गादी जिथे मला मिळाली, मालक म्हणून नाही तर परंपरेची, वारकऱ्यांची, वैष्णवांची सेवा करण्यासाठी मला ही गादी मिळालेली आहे. आणि त्याचा सर्व वापर हा समाजासाठीच व्हायला पाहिजे, आपल्या धर्मासाठीच व्हायला पाहिजे आणि भक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीच व्हायला पाहिजे. अद्वैत परंपरा आहे ती वाढवण्यासाठीच व्हायला पाहिजे. म्हणून मी त्या गादीवरती गेल्या 35 वर्षापासून जिथे मी रुजू आहे. अच्छा बाबा, की चक्री भजन म्हणजे नेमकं काय आणि चक्री भजनाची परंपरा नेमकं मराठवाड्यामध्ये मला वाटतं आहे आपण आणि थोडं देगलूरकर परिवार वगळता नाही ना? देगलूरकरांकडूनच आली ही परंपरा. तर ही नेमकी परंपरा काय आहे, नेमकी साधना यात काय असते, हे एक आपण लोकांना सांगावं. वास्तविक आपण सध्या कलियुगामध्ये वावर करतो आहे आणि अनेक जण कलियुगातले दोष दाखवून देतात. अनेक संत महात्म्यांनीसुद्धा कलियुगाचा हा प्रभाव चांगल्या चांगल्यांना कसा भ्रमिष्ट करतो आपल्याला माहितीच आहे. पण गुरुगुंडा महाराज देगलूरकरांनी देगलूरजवळ शिवालयामध्ये त्यांनी जवळजवळ 12 वर्ष कडुलिंबाचा पाला त्यांनी सेवन केला, त्याचं रस त्यांनी सेवन केला. आपल्या धर्मपत्नीला त्यांनी सोबत घेतलं, पण त्या धर्मपत्नीचा त्यांनी कधी उपभोग घेतला नाही. आणि त्या काळामध्ये त्यांना पांडुरंग परमात्म्याने वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये दर्शन दिलं. त्यांची अनेक प्रकारे परीक्षा त्यांची पाहण्यात आली. पण महाराज निष्ठावंत असल्यामुळे, वैराग्य संपन्न असल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे तिथं भीती वाटली नाही. आणि आपल्या भक्तीशी प्रामाणिकपणा असल्यामुळे त्यांना साक्षात पांडुरंगाने त्यांना दर्शन दिलं. कारण हे चक्रीभजनच हे नाम का पडलेलं आहे. जसं भगवंताचे 1000 नाम आहेत. शंखपुरू नंदकी चक्री, शारंग धन्वा गदाधरः, रथांगपाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुधः. एक ते विष्णूचं नाव आहे 1000 नावांपैकी, म्हणून हे चक्री नाव पडलेलं आहे.
आणि भगवंताच्या हातामध्ये जसं चक्र आहे, चक्र काय करतं, जसं दुष्टांचा नाश करतो, पण चक्री भजन दुष्टांचा नाश करत नाही, त्या माणसांमध्ये असलेला जो दुष्टपणा आहे तो दुष्टपणाचा जिथे नाश करतो. आणि ही परंपरा सगळं प्रसाद आम्हाला देगलूरकरांकडून आम्हाला मिळाला. त्याचा एक आम्हाला नुसताच अभिमान वाटत नाही, तर तो सार्थ अभिमान आम्हाला वाटतो. कारण साधनांच्या बाबतीमध्ये पाहत असताना आपल्या भारत देशामध्ये आपल्याला वेगळ्या वेगळ्या प्रकारांच्या साधना आपल्याला पाहायला मिळतात. कोणी शैव संप्रदाय, वैष्णव संप्रदाय, शाक्त संप्रदाय, वेगळ्या वेगळ्या संप्रदायामध्ये अनेक साधना वगैरे सांगितलेल्या आहेत. पण कलियुगामध्ये पाहत असताना इतकी ताकद किंवा तितकी क्षमता आज आपण सर्वांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. मग असा जीव तो भगवंताशी कसा एकरूप व्हायला पाहिजे, तर त्याच्यासाठी आज गुरुगुंडा महाराजांनी ज्या भजनामध्ये अभंगाची रचना करून ठेवलेली आहे. एकूण त्या चक्री भजनामध्ये 14 अभंग गुंफले गेलेले आहेत. आणि त्या 14 अभंग हा कोणाचा जय जयकार करतो, तर पांडुरंग परमात्म्याचा तो जय जयकार करतो. आणि विशेषत्वाने आज आपण ज्यावेळेस पंढरीच्या पांडुरंगाकडे आपण पाहतो, तर तो नादब्रह्म जर आपल्याला अनुभवायचं जर असेल, तर निश्चितच आपल्याला चक्री भजनाच्या माध्यमातून मग तिथे मृदंगाची साथ तुम्हाला मिळते, झांजेची साथ तुम्हाला मिळते, दिमडीची साथ तुम्हाला मिळते, अनेक भक्तगणांची साथ मिळते. आणि ज्यावेळेला सर्वजण मिळून एकत्र भजन करत करत नृत्य करणं आणि भगवंतासाठी नाचणं, नुसतंच नाचणं नाही आहे, तो परंपरेचा मिळालेला विण्याचा प्रसाद असेल, हातामध्ये चिपळ्या असतील, पायामध्ये घुंगरं असतील, आणि विशेषत्वाने मिळालेला तो धाटा ज्याच्यामध्ये मूळ प्रसाद मिळालेला आहे, ज्यावेळेस आपण अंगावरती धारण करून आज नृत्य करतो, एक आपल्याला अलौकिक अनुभव त्यामधून आपल्याला प्राप्त होतं. आणि एक समाधानाची वृत्ती आहे, समाधान आहे, समाधान आपल्याला त्या भजनाच्या माध्यमातून मिळतं. आज हे चक्री भजनाचं वैशिष्ट्य हे सांगितलेलं आहे. चक्री भजनामध्ये साधना करत असताना कोणते भजन, कोणते मंत्र, क्रम वगैरे कसा आहे याचा? क्रम याच्यामध्ये 14 अभंगाचा पूर्वंपार परंपरेने चालत आलेला आहे. पहिला अभंग जो आहे तो मालुसी राजांचा आहे. हे मालुसी राजा कोण, तर मालुसी राजा एका स्त्रीच्या प्रेमामध्ये मोहामध्ये पडले. आणि पडल्यानंतर मग समाजाने ठरवलं की बाबा यांना काहीतरी, हे राजा जरी असतील तरी यांना काहीतरी आपण शिक्षा वगैरे द्यायला पाहिजे. पण राजाला शिक्षा देणार कोण? पण धर्मापुढे कोणाचंही जिथे चालत नाही, धर्मापुढे आपण धर्माचा मान आपण राखायलाच पाहिजे. त्या अनुषंगाने त्यावेळेला त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला जिवंत जाळणार आहोत, चितेवरती तुम्हाला झोपावं लागणार आहे. मग त्यावेळेस त्यांनी जो देवाला जिथे आळवलं, एगा भीमा तड दिगंबराय कळवळवणी प्रेम प्रीतीशी विठ्ठला आलिंगन वजदे, विठोबारे आलिंगन वजदे, पंढरी राया आलिंगन वजदे. म्हणजे ही जी सुरुवात जिथे होते भजनाची, अगोदर गुरुस्थवनापासून होते, तदनंतर पंढरीनाथाचा जय जयकार होतो, गुरूंचा जिथे जय जयकार होतो. आणि जय जयकार झाल्यानंतर मग एक एक अभंग जिथे पुढे येतात. आणि प्रत्येक अभंगानंतर, अभंग पूर्ण झाल्यानंतर पहिला जय जयकार होतो तो पंढरीनाथाचा होतो. पंढरीनाथ पंढरी जय जय पंढरीनाथ. दुसरा अभंग झाला की गोविंदाचा जय जयकार होतो, गोविंद राम गोविंद जय जय गोविंद राम. तिसरा अभंग झाल्यानंतर नारायणाचा जय जयकार होतो, नारायण हरी जय जय नारायण हरी. चौथा अभंग झाला विठ्ठल रुक्माई जय जय विठ्ठल रुक्माई. पाचवा अभंग झाला हा रामकृष्ण हरिराम जय जय राम राम जय राम. म्हणजे अशी सगळी अभंग पूर्ण झाल्यानंतर त्या पंढरीनाथावरती मग म्हणत म्हणत त्याचा पुकारा करत, जय जयकार करत आपल्याला नृत्य करावं लागतं आणि आपल्याला त्यांच्याशी एकरूप व्हावं लागतं. चक्री भजन साधारणतः 2 तास, 1.5 ते 2 तास चालतं. आणि हे सर्व एक आपण त्यातलं प्रमुख साधक असतात आणि आपल्याला सगळे साधना साथ देणारे किंवा संगीत, डपली, अशा चिपळ्या. तर कधीकधी एक चक्कर मारली की माणसाला चक्कर येते. पण मी पाहिलं पंढरपूरला देवस्थानामध्ये चक्री भजन होतं. काल परवा आपल्या नाथषष्ठी उत्सवाच्या वेळेस पाहिलं की नेमकी कोणती ऊर्जा, कोणती शक्ती
आपल्या अंगात त्यावेळेस संचार होते आणि एवढं आपण नॉन स्टॉप हे सगळं करू शकता? याच्यामध्ये पाहायला गेलो, आपण धर्मावरती पूर्ण निष्ठा ठेवणारी आपण माणसं आहोत. धर्माशिवाय आपण जगू शकत नाही. परमेश्वरावरती आपला पूर्ण विश्वास आहे, निष्ठा आहे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, हा जसं तुकोबाराय सांगून जातात. कारण ज्याही वेळेला आम्ही कोणतीही सेवा करण्याच्या अगोदर आम्ही बाहेर पडतो किंवा करायला आम्ही जातो, पांडुरंगाला अगोदर आमच्याकडे प्रार्थना करायची एक पद्धत आहे. आणि पांडुरंगाला हात जोडून आम्ही सांगतो की हे तुझं भजन तूच पार पाड. हे आमची ताकद नाही आहे, आमची पात्रता नाही आहे, आमची शक्ती नाही आहे, आमच्याकडे तेवढं ज्ञान नाही आहे, आमच्याकडे तेवढी बुद्धी नाही आहे, तेवढी समर्पितता आमच्यामध्ये नाही आहे. हे सर्व निर्माण तू कर. जसं आपल्याला रामाची उपासना करायची असेल तर जसं अगोदर आपण हनुमंतरायांकडे जातो आणि हनुमंतरायांकडे गेल्यानंतर त्यांची सेवा केल्यानंतर राम रसायन तुम्हारो पासा, बरं का, रामाचं जे रसायन आहे हे रसायन आपल्याला मिळायला पाहिजे ना. तर हे रसायन जसं तुमच्याजवळ आहे तसं हे भक्ती रसायन आम्ही देवाला एकच सांगतो, हे जे भक्ती रसायन आहे हे आम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे. कारण ज्यावेळेस अंगावरती प्रसाद धारण करून इथे भजन वगैरे केलं जातं, एक वेगळी ऊर्जा तो पांडुरंग परमात्मा आपल्या पाठीशी आहे आणि तोच भजन करून घेतोय. हे गेल्या 35 वर्षापासून हे मी अनुभवतोय. अच्छा. कारण ही सगळी शक्ती त्याचीच आहे, त्या परमेश्वराचीच आहे. भजन कोणासाठी करायचं? त्या पांडुरंगासाठीच करायचं. त्या भजनातनं परत फल काय मिळवायचं? परत भजनाची आम्हाला सेवा मिळावी, प्राप्ती व्हावी, म्हणून भजनासाठीच भजन आम्हाला करायचं आहे. तीच आमची फलश्रुती आहे, तेच आमचं फळ आहे. महाराज, साधारणतः आपल्या हिंदू संप्रदायामध्ये किंवा धार्मिकतेमध्ये भगवा फेटा काय हा मानाचा मानला जातो, पण नाथ संस्थांमध्ये हिरवा फेट्याचं काय महत्त्व आहे? महत्त्व म्हणजे मुळात आम्ही आयुष्याला स्थायिक होण्याच्या अगोदर आमचे मूळ पुरुष, तसे आम्ही निलंग्याचे. पूर्वीचं तसं आमचं आडनाव महाजन, महाजन आमचं आडनाव. आणि माझे जे मूळ पुरुष वीरनाथ महाराज होते, वीरनाथ महाराजांचे वडील मल्लप्पा सावकार, मल्लप्पा महाराज नाही मल्लप्पा सावकार, आणि त्यांचा एक छोटासा तिथे व्यवसाय वगैरे होता. पिरपाशांचा दरबार, जे अवलिया सत्पुरुष निलंग्यामध्ये होऊन गेले, सुफी संत होऊन गेले, तर त्यांच्या सान्निध्यामध्ये आमचे मल्लप्पा सावकार आले, मूळ पुरुषांचे वडील आले. आणि आल्यानंतर यांचा छोटासा व्यवसाय होता. कोणी जर फकीर त्यांच्याकडे प्रसादाला आले, जेवायला आले, तर ते पिरपाशा मल्लप्पा सावकारांकडे निरोप पाठवायचे, इतके फकीर आलेले आहेत, थोडंसं तुझ्या दुकानातनं सगळं माल पाठव, आम्हाला स्वयंपाक वगैरे करायचा आहे. आणि बिनदिक्कतपणे मागचा पुढचा विचार न करता आज आपल्याला इतका मोठा सत्पुरुष आपल्याला आज्ञा करतोय, म्हणून सगळा माल, स्वयंपाकाचा माल, सामुग्री पाठवून द्यायचे. आणि मग ते पिरपाशा त्यांना संतुष्ट करून त्या फकीरांना पुढे पाठवून द्यायचे. बरेच वर्ष असे झाल्यानंतर ते काही पैसे यांना काही द्यायचे नाहीत आणि यांचा स्वभाव पैसा मागायचा नाही, पैसा मागायचा नाही. आज आपण कोणाला जर काही वस्तू दिली तर लगेच दुसऱ्या दिवशी काय लगेच तो घरी पोहोचेपर्यंत आपण त्याच्या मागे आपण धावतो आणि म्हणतो अरे तुझं बिल इतकं राहिलेलं आहे, तुझ्या लक्षात आहे की नाही, असं आपण बोलून जातो. पण हे मागायचं नाही. मग हे बरेच वर्ष असं झाल्यानंतर जवळच्या लोकांनी सांगितलं की हा आपका बहुत बड़ा भक्त है, इसको औलाद नहीं है, इसको संतान नहीं है, आप कृपा करो. ते म्हणे ऐसी बात आहे. म्हणल्यानंतर त्यावेळेला पिरपाशाने मल्लप्पा सावकारांना खारीक, जिसे खजूर हम कहते हैं, खजूर दिलं, खारकेचा प्रसाद दिला. खारकेचा प्रसाद दिल्यानंतर माझ्या घराण्याचे जे मूळ पुरुष आहेत वीरनाथ महाराज, श्रावण वद्य अष्टमी ज्या दिवशी कृष्णम वंदे जगद्गुरू म्हणजे कृष्णाचा अवतार झाला, आळंदीच्या माऊलींचा अवतार प्रकट दिन, आणि त्याच दिवशी माझे मूळ पुरुष वीरनाथ महाराजांचा सुद्धा अवतार त्याच प्रकट दिन त्या दिवशी झालं. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्या वेळेला बाळाला पाहायला ते आल्यानंतर त्यांच्या डोक्यावरती हिरवी पगडी होती, हिरवा रुमाल होता. त्यांनी डोक्यावरचं काढलं आणि बाळाच्या डोक्यावरती ठेवून सांगितलं ये मेरी निशानी है. अच्छा.
अब इसका जतन करो. हम्म. वाक्य काय वापरलं? ये ये मेरी मेरी निशानी है. निशानी है, इसका आप जतन. आप जतन करो. म्हणून आमच्या औसेकरांमध्ये हिरवा पटका रुमाल त्यावेळेसपासून हे प्रचलित झाला. अवघ्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आज औसेकर महाराज ज्यावेळेस कीर्तनाला, चक्री भजनाला, कार्यक्रमाला हिरवा रुमाल बांधून निघाल्यानंतर लोक म्हणतात, अरे बाबा औसेकर महाराज चाललेली. म्हणून त्यावेळेसपासून ही प्रचलित आहे, म्हणून आम्ही तो धारण केलेला आहे. अच्छा. आता या मंदिराचं नेमकं वैशिष्ट्य काय काय आहे? म्हणजे इथं विठ्ठलाची मूर्ती साक्षात किंवा थोडक्यात लोकांना की नाथ संस्थान औसा याचं वैशिष्ट्य काय आणि गोपाळपुरामध्ये नेमकं काय, हे जरा भाविक भक्तांना कळावं, श्रोत्यांना कळावं असं मला वाटतंय. पूर्वीच्या काळामध्ये मंदिराची संकल्पना काळ्या दगडातच ती बांधली जायची. आजच्यासारखे विटांचा वापर असेल, सिमिट्याचा वापर असेल, कारण पूर्ण वास्तूच्या दृष्टीने आज ती मंदिरं बांधली जायची. आणि त्या काळामध्ये हा सगळा पाया वगैरे हे सगळं जे मंदिर उभं राहिलं याला कारणीभूत म्हणजे मल्लप्पा महाराज, बल्लभनाथ महाराज, त्यांनी हे मंदिर बांधलेलं आहे. आणि विठ्ठलाचे मुख्य उपासक असल्यामुळे शैव असूनसुद्धा आणि अवतारिक पुरुष, अवतार ज्ञानराज, नाव शोभे मल्लराज, तीही लोकी लाविला ध्वज, भक्ता तारियेले सहज, असे हे मल्लप्पा महाराज. म्हणून कुठेही जरी तुम्ही गेलात, क्या ये मल्लप्पा की खीर आहे क्या, ये तो मंगरा आहे. अजूनही तुम्ही ज्यावेळेस काही जुन्या नवाब लोकांकडे हैदराबादला वगैरे जाता, मल्लप्पा की खीर आहे क्या, आप मंगरे हो, मंगरे हो. म्हणजे इतके ते दानशूर होते, अवतारिक पुरुष होते. आणि त्या काळामध्ये त्यांनी पांडुरंगाची जी भक्ती केली आणि त्यांच्या भक्तीला प्रसन्न होऊन साक्षात आमच्या मंदिरामध्ये पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती प्रकट झाली. ते ठिकाण वगैरे एका शेतामध्ये ते सापडले आणि मल्लप्पा महाराजांनी ती मूर्ती इथे स्थापन केलेली आहे. आणि नंतर सगळ्या गुरूंच्या ज्या समाध्या आहेत त्यामध्ये सर्व स्थित आहेत. 12 महिने पूजा अर्चा उपासना त्या मंदिरामध्ये होते. आणि अनेक शिष्यमंडळी वर्षातनं एकदा येऊन इथे माथा वगैरे टेकवतात. तदनंतर आपल्या या जुन्या मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावरती गोपाळपूर एक स्थान आहे. ती तपस्वी भूमी आहे. माझे आजोबा दासवीरनाथ महाराजांनी तिथे ती तपस्या त्यांनी केली. तिथे कृष्णाची मूर्ती त्यांच्या हातावरतीच तिथे स्थापन झाली. आणि स्थापन झाल्यानंतर त्यांनी आपला संपूर्ण शेवटचा काळ त्या गोपाळपुरामध्ये त्यांनी व्यतीत केला. आणि व्यतीत केल्यानंतर ज्यावेळेस काळपुरुष त्यांना घेऊन जाण्यासाठी आला आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं की भाऊ, पंढरपूरवरनं माझ्या गुरूंची पालखी येणार आहे आणि जोपर्यंत मी त्यांच्या चरणाचं पूजन करणार नाही तोपर्यंत मी देह माझं काही मी सोडणार नाही. काळपुरुष म्हणायला लागला, चांगल्या चांगल्यांना मी घेऊन गेलो आहे, तू तर खूप माझ्यासमोर खूप अशी काय म्हणतात, माझ्यासमोर तर तू तर खूप क्षुल्लकच आहे. पण गुरुवरती निष्ठा वगैरे असल्यामुळे त्याने आपले षडचक्र जागृत केले आणि षडचक्र जागृत करून आपल्या प्राणाला त्यांनी रोखलं. ज्यावेळेस पंढरपूरवरनं मल्लप्पा महाराजांच्या पादुका वगैरे आल्या, त्यांनी पूजन केलं, तीर्थ घेतलं आणि काळपुरुषाला सांगितलं, फुटलेलं मडकं तू घेऊन जा. आणि ब्रह्मरंध्र त्यांनी फोडलं आणि देऊन टाकलं. हां, म्हणून ती तपस्वी भूमी आहे. तिथे गायींची सेवा वगैरे ते करायचे 12 महिने. म्हणून ते गोपाळपूर आजही प्रसिद्ध आहे. अलीकडे त्या 25 एकरला आम्ही आमच्या परीने जेवढं शक्य झालं तेवढं वाढवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. नाथ संस्थांच्या माध्यमातून वर्षभरात साधारणतः प्रमुख उत्सव कोणकोणते असतात? तसं आपण पाहायला गेलो 2-2.5 महिन्याला एक उत्सव भरतो. अच्छा. जवळजवळ 6 उत्सव या संस्थांच्या माध्यमातून साजरी केली जातात. त्यातला आपण जर विचार जर केला, नाथांचा नाथषष्ठीचा उत्सव तो फाल्गुन मासामध्ये होतो. नाथषष्ठीचा उत्सव झाल्यानंतर ज्येष्ठी पौर्णिमेला, उद्याला पौर्णिमेला वीरनाथ आणि मल्लनाथ महाराजांचा हा दुसरा उत्सव भरतो. हा उत्सव झाल्यानंतर तिसरा उत्सव नवरात्रामध्ये गुरुगुंडा महाराज देगलूरकरांचा उत्सव होतो. चौथा उत्सव जो होतो तो
निलंग्याचा थोरल्या गुरुबाबांचा तो उत्सव होतो. नंतर दत्तपौर्णिमेला आपल्या सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांचा हा उत्सव होतो. ही सगळी उत्सव ज्या त्या ठिकाणी होतात. फक्त वर्षातला आमचा एकच असा जो उत्सव आहे आणि तो मात्र नाथषष्ठीचा तो फिरता उत्सव आहे. आजपर्यंत घराण्याने 225 वर्षापासून त्या उत्सवामध्ये एकही वर्ष खंड पडला नाही, खंड झालं नाही. आणि संस्थांचे जवळजवळ 100 ते 150 नाथांची मंदिरं आज आमच्या संस्थानाकडून तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे इतक्या पूर्वजांनी ग्राउंड लेवलवरती काम केलेलं आहे, खेडोनपाडी वगैरे जाऊन काम केलेलं आहे. म्हणून आज तुम्हाला या संस्थांचं इतकं नाव वगैरे जे दिसतं त्याचं कारणच एक आहे की पूर्वजांनी गावोन गावी खेडोनपाडी जाऊन त्यांनी हा विस्तार वाढवला आणि नाथषष्ठीचा उत्सव वेगळ्या वेगळ्या ठिकाणी केला. म्हणून त्याला एक भव्य स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आपल्या संस्थांच्या वतीनं एक वेळा पंढरपूरला वारी जाते, त्याचं महत्त्व, कारण आणि ती कधी जाते? कारण म्हणजे वारीचं महत्त्व मी काही वेगळं सांगायची काही गरज नाही. सुखा लागे करीसी तळमळ तरी तू जाय पंढरीसी एक वेळ. मग असं जे संत महात्म्यांनी जे सांगितलेलं आहे, अनेक संत महात्म्यांनी पंढरीचं महत्त्व हे गायलेलंच आहे. आणि प्रामुख्याने ज्या वाऱ्या भरतात तर एक आषाढी, त्याच्या खालोखाल कार्तिक वारी, तदनंतर माघ वारी आणि नंतर चैत्रवारी, महिन्याच्या वारी तर भरतातच भरतात. पण मराठवाड्यातनं आज ज्यावेळेस गुरुबाबांनी आज या संस्थांच्या माध्यमातून माघवारीची सुरुवात केली त्याचं एकच कारण आहे. जसे आषाढी कार्तिकी वारी भरते तसं माघवारीसुद्धा हे भव्य आणि दिव्य ही भरायलाच पाहिजे. आणि म्हणून मराठवाड्यातनं दासवीरनाथ महाराजांनी अस्थिवारी जिथे सुरू केली. आज जवळजवळ 150 वर्षापासून आज आमच्या घराण्यामध्ये वारी चालत आहे. आणि ही सगळी कृपा आणि आशीर्वादामुळेच ह्या सर्व गोष्टी घडतात आणि तो करून घेतो. म्हणून आमच्याकडे माघवारी होते. आणि माघवारीमध्ये वाळवंटामध्ये 4 दिवस फड भरतो. माघ शुद्ध दशमी, एकादशी, द्वादशी, नंतर माघ शुद्ध त्रयोदशीला पांडुरंगाच्या रावळामध्ये परंपरेने चालत आलेलं चक्री भजन, त्यांच्या दरबारामध्ये वर्षाची सेवा रुजू होते. आणि ती रुजू झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही इथे येतो आणि आल्यानंतर दासवीरनाथ महाराजांचा 6वा उत्सव आम्ही इथे साजरा करून गोपालकाला आम्ही करतो. अच्छा. त्याचबरोबर श्रावण महिन्यात नेमका कोणता उत्सव असतो आपल्याकडं? श्रावणामध्ये कारण का त्या महिन्यामध्ये शिवाची उपासना प्रामुख्यानेही केली जाते. मग महाराज तर 12 महिने बाहेरच राहायला लागले. मग गावातल्या लोकांनी गुरुबाबांकडे त्यांनी एक प्रश्न मांडला, तुम्ही सारखे जर दौऱ्यावरती जर राहायला लागलात मग नेमकं गावातल्या लोकांनी काय करावं आणि ज्यांना आपल्याला भेटायची इच्छा आहे, यायची इच्छा आहे, त्यांनी काय करावं. मग गुरुबाबांनी त्यावेळेस त्यांना असं सांगितलं की भले आम्ही वारीच्या माध्यमातनं, उत्सवाच्या माध्यमातनं, कार्यक्रमाच्या माध्यमातनं आम्ही बाहेर जरी राहायला लागलो पण गावकऱ्यांसाठी, स्थानिक लोकांसाठी आम्ही तुम्हाला श्रावण महिन्यातला आम्ही 1 महिन्याचा आपण इथे उत्सव आपण करू. त्या उत्सवामध्ये पहाटचा काकडा, तदनंतर नित्यनेमाची रुद्रपूजा, 8 ते 10 लघुरुद्र, 11 ब्राह्मणांकरवी लघुरुद्र होतं. तदनंतर समाधीची पूजा, दीक्षेचा गुरुमंत्राचा कार्यक्रम, नंतर महिलांचं महिनाभर वेगळ्या वेगळ्या भजनी मंडळांचं भजन. जवळजवळ श्रावणामध्ये रोज 2 ते 3 हजार लोकांची पंक्ती रोज उठतात. आणि तदनंतर संध्याकाळचा हरिपाठ, बैठकी भजन, तदनंतर संध्याकाळची पांडुरंगाची पूजा, चक्री भजन आणि प्रवचन, इतके भरगच्च कार्यक्रम होतात. या गावामध्ये महिन्यामध्ये पेटकर आणि कसबेकर आम्ही त्याच्यामध्ये 2 भाग पाडले. पेटकर आणि कसबेकर. पेटकर आणि कसबेकर हे 2 भाग पाडण्याचं कारण काय आहे, 15 दिवस श्रावणातली जी सेवा आहे पेटकरांनी समर्थपणे त्यांनी सांभाळायला पाहिजे. अच्छा. आणि नंतर कसबेकरांनी सुद्धा 15 दिवस त्यांनी सांभाळायला पाहिजे. त्याच्यामध्ये माळी समाज असेल, सोनार समाज असेल, मराठा समाज, लिंगायत समाज असेल, ब्राह्मण असेल, जंगम समाज असतील, सगळ्या 18 पगड जातीचे लोक येऊन इथं ती सेवा जिथे करतात. आणि बैलपोळा झाला की दुसऱ्या दिवशी समाप्ती होते आणि समाप्ती झाल्यानंतर महिन्याभराचा भरगच्च कार्यक्रम हा पूर्ण होतो. त्याच वेळेस गुलाल उधळणं वगैरे कार्यक्रम त्याच वेळेस असतो ना?
त्याच वेळेस शेवटच्या भजनाला गुलाल बुक्याचं भजन, आम्ही त्याला गुलाल बुक्याचं भजन हां, आम्ही गुलाल, म्हणतो. हां. आणि हे गुलाल बुक्याचं भजन म्हणजे तो एक आनंद उत्सव असतो. अच्छा. जसं गोकुळामध्ये श्रीकृष्ण परमात्मा होळी रंग वगैरे खेळतात, तसं 1 महिना आपण उत्सव केला आणि त्याची सांगता गुलाल बुक्क्यांनी होते. त्यामध्ये बाल गोपाळ सगळे भक्तमंडळ सगळे एकत्रित येतात आणि तो आनंद साजरा करून गोपालकाल्याच्या माध्यमातून तो उत्सव पूर्ण करतात. आपण 5वे पीठाधिपती म्हणून सध्याच्या वेगवेगळ्या सामाजिक 21वं शतक असं जे चाललेलं आहे, तर श्रोत्यांना आपण या निमित्तानं काय सांगू इच्छिता? मी एकच सांगू, आपण 21व्या शतकाकडे जरी आपण असू, पण आपण किती आपल्या जीवनामध्ये संसारामध्ये समृद्धता आपण आणली, प्रगल्भता जरी आपण आणली, पण माणसाला शेवटी अध्यात्माशिवाय पर्याय नाही आहे. अध्यात्माशिवाय त्याला पर्याय नाही आहे. म्हणून मला एकच सांगायचं आहे, 24 तास आपण देवाच्या मागे जरी नाही लागलो, पण दिवसातले आपण प्रामाणिकपणे एक 15-20 मिनटं, अर्धा तास ईश्वराला स्मरून आपण साधनाही करायला पाहिजे. त्याच्याशिवाय माणसांना, समाजाला, या विश्वाला, जगाला मानसिक शांतता ही मिळत नाही. अनेक जसे काही शोध लावणारे असे शास्त्रज्ञ असतात, अनेक गोष्टींचा त्यांनी जसा शोध लावला, तशा या संत महात्म्यांनी, सद्गुरूंनी त्यांनी परमेश्वराचा शोध लावला आणि तो तुमच्यातच कसा आहे याची ओळख ही आपल्याला कोणी करून दाखवली, कोणी करून दिली, तर या संत महात्म्यांनी आपल्याला करून दिली. म्हणून आपण त्यांच्या ऋणातनं कधीही मुक्त होऊ शकत नाहीत. आपण त्यांच्यातनं कधी मुक्त होण्याचाही आपण प्रयास करू नये. त्यांच्या ऋणातच राहून आपण ती सेवा अविरतपणे आपण करावी, इतकंच मला प्रामाणिकपणे वाटतं. चक्री भजन, कीर्तन आणि प्रवचन हे आपण करतो. तिन्ही करतात. करतो, हो. यातला सगळ्यात जास्त आनंद देणारा साधना कोणती? कसं आहे, तिन्हीच्या बाबतीमध्ये आपण अगोदर कम्पेअर करणंच चुकीचं आहे. हां, बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. हां, कम्पॅरिझन करायचंच थोडंसं चुकीचं आहे. हां, कारण काय, प्रवचनाची जागा प्रवचनाच्या जागेवरती परिपूर्ण आहे. हां, कीर्तन आहे, कीर्तन आपल्या जागी परिपूर्ण आहे आणि चक्रीभजन हे आपल्या जागी परिपूर्ण आहे. म्हणजे आपण तोलमोल एकमेकांना आपण ह्याचं कम्पॅरिझन न करता प्रवचनाचा आनंद आपल्याला घेता येतो. कारण खूप अभ्यास करावा लागतो, खूप चिंतन करावं लागतं, खूप श्रवण करावं लागतं आणि म्हणून अनेक वेळा मी बोलूनसुद्धा जातो. कारण ईश्वराने आपल्याला जशी 2 कान दिलेली आहेत, 2 कान दिलेले आहेत, तुम्हाला अगोदर बोलण्याच्या अगोदर तुम्ही अगोदर डबल श्रवण करायला पाहिजे, नंतर तुम्ही बोलण्याचा प्रयास हा करायला पाहिजे. त्यातनंच माणसाला तो बोलता येतो. माझ्या नशिबाने मला खूप काही चांगलं श्रवण करायला मला मिळालं अशा सत्पुरुषांच्या माध्यमातनं. म्हणून मला प्रवचनसुद्धा खूप आवडतं. कीर्तनाच्या बाबतीमध्ये कीर्तनचा अंग, कीर्तनचा अंग आणि होय तो अंग हरिरूप. हरिरूपाशी जर एकरूप व्हायचं असेल आणि तुकोबारायांची कीर्तन अभंगातली भाषा, त्यांची शब्दातली ठेव म्हणायला लागलं तर माणूस पटकन आकर्षित होतो. कारण आम्ही त्याला पंचमवेद म्हणतो. तुकोबारायांच्या गाथ्याला आम्ही पंचमवेद आम्ही म्हणतो. म्हणून तो आम्हाला आकर्षित करतो. त्या अभंगातला प्रत्येक शब्द हा कसा आहे तर तो अनुभवजन्य आहे. तुका म्हणे चाकुनी सांगे आणि माझा अनुभव आहे अंगे. आज आम्ही गाथा का वाचतो, ज्ञानेश्वरी का वाचतो, एकनाथी भागवत का वाचतो, तर ते सत्पुरुषांच्या मुखातनं निघालेले ते प्रत्येक शब्द हा कसा आहे तर तो अनुभवयुक्त आहे. म्हणून आम्हाला कीर्तनही आवडतं. चक्रीभजनाच्या बाबतीत तर काय, तिथे मनसोक्त नाचावंच लागतं आणि एकरूप व्हावं लागतं. आणि म्हणून आम्हाला हे तिन्हीच्या बाबतीमध्ये तिथे आम्हाला तुलना करायची नाही आहे. तिन्हीच्या माध्यमातून आम्हाला सेवाच आम्हाला करायची. सेवेचा आनंद प्रवचनाच्या माध्यमातून आपल्याला घेता येतो, कीर्तनाच्या माध्यमातून घेता येतो. पण अलीकडे आपण जर पाहायला गेलो, कीर्तनाच्या बाबतीमध्ये खूप काही त्याचा जो दर्जा आहे, आज या काही नवीन लोक जे काही शिकून वगैरे कीर्तनं करतात, नकला करतात, आज कोणाच्या बाबतीमध्ये त्या कीर्तनामध्ये त्यांना टाकून बोलतात.
पण हे कीर्तन करायची पद्धत नाही आहे. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हाची जाण फळ आले त्याचे, नाही तरी वाया गेली तोंडपिटी. तुकोबारा असं सांगतात की बाबा ग्रंथ पाहूनच आपण बोलायचं असेल, मनाचं काही बोलू नका. जे काही तुम्हाला बोलायचं आहे त्याला जो आधार जो आहे, त्याला संतांचा आधार, संतांच्या अभंगाचा प्रमाणांचा आधार जे आहे ते आधार घेतल्याशिवाय तुम्ही जिथे बोलू नका. बोलायला तुम्हाला तसे भाषणं आहेत, दुसरे व्यासपीठ आहेत, त्या व्यासपीठावरती तुम्ही वाटेल ते तुम्ही बोलू शकता. पण ज्यावेळेस तुम्ही त्या व्यासपीठावरती बसता, पण बोलत असताना आपण मर्यादा ठेवूनच आपण बोलायला पाहिजे. ज्यावेळेस तुमच्यासमोर अनेक असे श्रोते श्रवण करायला बसतात, तुमच्या खाली बसतात, असं समजू नका की बाबा हे माझ्यासमोर बसलेले त्यांना काहीच कळत नाही किंवा काहीच येत नाही. पण काही वेळा तो श्रोतासुद्धा तुम्हाला खूप काही शिकवून जातो. म्हणून आपण बोलताना त्या सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, न ब्रूयात असत्यम प्रिय, आपण योग्यच बोलायला पाहिजे. ज्या बोलण्यातनं द्वैत निर्माण होईल, ज्या बोलण्यातनं स्फोट होईल, ज्या बोलण्यातनं विक्षिप्तता निर्माण होईल, असं न बोलता आपण असं बोलायला पाहिजे की जेणेकरून जो श्रवण करतो तो भक्तिमार्गाकडे वळेल, तो धर्माकडे वळेल आणि तो एक सात्विक प्रवृत्तीचा बनेल. हा त्याच्या मागचा एक आमचा प्रामाणिक उद्देश आहे. बाबा, मराठवाडा नेता दैनिक हे आपण साधारणतः 30 वर्षापासून 25 वर्षापासून ओळखता. आम्हाला आपले आशीर्वाद आणि येणाऱ्या काळात मराठवाडा नेत्याची वाटचाल कशी असावी, आपल्याला काय वाटतंय हे थोडक्यात आम्हाला सांगावं असं वाटतं. आता कसं आहे, मराठवाडा नेत्याने आजपर्यंत आपल्या कार्याच्या माध्यमातून आपली ओळख त्यांनी दिलेलीच आहे, करून दाखवलेलीच आहे. आज पत्रकार म्हणजे तो एकाला घडवूही शकतो आणि एकाला खतमसुद्धा तो करू शकतो. म्हणून लिहिताना 10 वेळा त्यांनी विचार करावा आणि विचार करूनच त्यांनी लिहावं. कोणाचं जीवन उद्ध्वस्त करण्यापेक्षा बरं का, त्याचं जीवन कसं उभारेल हेच आजपर्यंत तुम्ही जपलेले आहात आणि पुढेसुद्धा आपल्या माध्यमातून किंवा तुमची पुढची पिढी आहे, सत्यजित असतील, तुमची सर्व टीम आहे, त्यांनी जे समाजापुढे जगापुढे जी सत्यता आहे ती सत्यताच लोकांपुढे या माध्यमातून त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे. नंतर आपल्या ज्या बातम्या येतात, आज आम्ही सर्व वर्तमानपत्र वगैरे आम्ही वाचतो, पण त्यामध्ये आम्ही पाहून जातो की अनेक वेळा जे लिहिता ते आपल्या ईश्वराला स्मरण करूनच आपण लिहिता, हे मला प्रामाणिकपणे जिथे वाटतं. नंतर आपण एक पान जे आहे आज अध्यात्मासाठी आज तुम्ही राखून ठेवलेलं आहात. कारण का, आज एखाद्याच्या घरामध्ये जर छोटीशी बातमी आली तर ती फ्रंटलाईनला येते आणि अध्यात्मातली बातमी कुठेतरी कोपऱ्यात येते. पण तुम्ही तसं न करता आज अध्यात्माला सुद्धा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्थान दिल्यामुळे आज तुमच्या या वर्तमानपत्रामध्ये चांगल्या बातम्या येतात. सर्वांना त्याचा एक पाठबळ मिळतं आणि निश्चितच त्याचा प्रचार आणि प्रसार समाजामध्ये होऊन त्यांच्या मनावरती एक सकारात्मक विचार त्यांच्यामध्ये प्रवृत्त होतात. आज मलाही पाहायला तुमच्या वर्तमानपत्रातनं मिळतं आणि तुमचं वर्तमानपत्र असंच चालत राहावं. चांगल्या या माध्यमातनं चांगली समाजाची सेवा आपल्या हातून घडो, पूर्ण बद्र परिवारांकडून घडो, हीच मी पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो. बाबा, आपणाला आता पुरस्कार मिळाला, तसे अनेक पुरस्कार मिळाले, पण महाराष्ट्र शासनाचा अमूल्य पुरस्कार आपल्याला मिळाला. त्याबद्दल मी मनपूर्वक आपलं अभिनंदन करतो. येणाऱ्या काळात भारतातच नाही, साता समुद्रापलाड नाथ संस्थान आणि त्याचबरोबर चक्री भजन ही आपण वेगवेगळ्या माध्यमातनं, सोशल मीडियाच्या माध्यमातनं, वेगवेगळ्या वाहिन्याच्या माध्यमातनं आपण पोहोचवावं, एवढीच आपल्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या म्हणजे दैनंदिन शेड्यूल अत्यंत बिझी असतानासुद्धा आपण आम्हाला वेळ दिलात, त्याबद्दल मी अंतःकरणपूर्वक ऋण व्यक्त करतो. असेच आशीर्वाद पामर भक्ताकडनं
चुका होत असतील तरी आई जशी मुलाला सांभाळून घेते असंच आईचं प्रेम मराठवाडा नेता आणि बद्दर कुटुंबावर ठेवावं हीच आपल्या चरणी प्रार्थना.